या देवी सर्वभूतेषु क्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. मी भगवद्गीतेची जी सुरुवात आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, त्यातला पहिला शब्द धर्मक्षेत्रे असा आहे. आणि लोक कसा गोंधळ घालतात त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो की विनोबांनी गीताई म्हणून त्याचा मराठी अनुवाद केला, पण तिथं त्यांनी तो धर्म हा शब्द वगळून टाकला. आजही बऱ्याच ठिकाणी ही प्रथा चालत आलेली आहेच, पण त्यांनी धर्मक्षेत्री म्हटलं नाही, त्या पवित्र कुरुक्षेत्री असं म्हटलं त्यांनी तिथे. लोकांना या शब्दाचं का वावडा आहे हे एकदा लक्षात आलं चाणाक्ष लोकांच्या की मग कोडी उलगडायला लागतील सगळे. मला आठवतं मी एकदा, ते तर खूप जुनी गोष्ट आहे, मी त्यावेळेला कमिन्सचा रिजनल मॅनेजर होतो बंगलोरला. पुण्याहून फ्लाईट्स वगैरे असल्या काही नव्हत्या त्यावेळी. मुंबईहून एक इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट बंगलोरला जायची, त्यामुळे मी सिक्युरिटी वगैरे करून तिथं बसलेलो होतो. नाही, सिक्युरिटीला जायचं होतं मला तिथं आत. सिक्युरिटी की अनाऊन्समेंट करत बसलो, वाट बघत बसलो. आणि एक युरोपियन मुलगी तिथनं हिंडत होती, पांढरी साडी नेसलेली होती ती. तिच्या गळ्यात एक शबनम बॅग होती, त्याच्यात काही पुस्तकं होती, अनवाणी होती, पायात चपला वगैरे काही नव्हत्या तिच्या. आणि ती मग ह्यांना भेट त्यांना भेट एक पुस्तक काढून दाखवत होती. काही कोणी घेतलं नाही तिच्यातनं. शेवटी मी एकटाच बसलो असं म्हणताना ती माझ्या शेजारी येऊन बसली आणि ती मला म्हणाली, हॅव यू हर्ड ऑफ इस्कॉन सेंटर? म्हटलं येस, आय हॅव हर्ड ऑफ इस्कॉन, आय नो भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. म्हणाली, वाय डोंट यू बाय दिस बुक, दीज आर दी लेक्चर्स ऑफ भक्ती वेदांत स्वामीची. असं म्हणून तिने एक एवढं पुस्तक काढलं जाडवर. फार सुंदर चित्र होती ते, त्यातली चित्र फार छान असतात त्या पुस्तकात. मी ते आपलं बघत होतो, ते काय सगळे भगवद्गीतेवरच सगळं निरूपण होतं. मी तिला म्हटलं किती किंमत आहे याची? ती म्हणाली 75 रुपये. मी गोष्ट 80 सालची सांगतोय ना त्या. मी म्हटलं दिस इज अवेलेबल फॉर 1 रुपी इन मराठी. विनोबांची गीताई 1 रुपयाला मिळते म्हटलं. तिला म्हटलं काढ, कुठला अध्याय तुला काढायचा? तू उर्दू मुलं माझं शाखम काढला तिने. मी श्लोक म्हणून दाखवले आणि तिला अर्थ सांगितला. ती म्हणाली सेम हॅज बिन रिटन बाय स्वामीजी ओव्हर हिअर. म्हटलं दुसरं काय लिहिणार नाही तर, जे आहे तेच लिहिणार ना, आणखीन काय लिहिणार स्वामीजी? पण हे 1 रुपयात म्हटलं आम्हाला मिळतं, तुम्ही 75 रुपये आमच्याकडनं इथनं काढता या सगळ्याच्या. मग ती म्हणाली, आर यू अ प्रोफेसर? म्हटलं नो, आय एम एन इंजिनियर. मी आत्तापर्यंत लोक बघत होते बरं का आमच्याकडे, बाकीचे सगळे काय चाललंय, यांचं एक बाबा बसला इथं आणि मग ती मुलगी तर. मग ती म्हणाली, ओके आय विल गिव्ह यू 1 पिरियॉडिकल म्हणून एक बॅक टू गॉडहेड म्हणून त्यांचं एक पिरियॉडिकल दर महिन्याला काढायची. ते तिने मला दिलं आणि ती म्हणाली, नेक्स्ट टाईम वेन यू विल कम प्लीज व्हिजिट अवर सेंटर. त्यांचं जुहूला एक सेंटर होतं. मी आपलं हो वगैरे म्हटलं. आता काय माझी जरा परिस्थिती नाजूक झाली होती एकूण सगळे पाहिल्यावर. पण तिला जाताना मी म्हटलं आय विल टेल यू अबाउट अ कोइन्सिडन्स. ती म्हणाली काय? म्हटलं आय एम बॉर्न ऑन द डे लॉर्ड कृष्णा वॉज बॉर्न. असं म्हटलं की नंतर तिनं गळ्यातली शब्द उतरवली माझ्या पाया पडली तिथं. मला आश्चर्य वाटलं. आता म्हटलं 4-5 लोक बाबा बाबा करत येत आहेत की काय इथं पाया पडायला. मग तेवढ्यात माझी अनाऊन्समेंट झाली वगैरे अशी कारणं सांगत मी आत निघून गेलो. पण गीताई जी आहे किंवा गीता आहे ते आपण लहानपणापासून मुलांना शिकवत असतो. शेवटी श्रीकृष्णाचं जे आयुष्य आहे ते धर्म स्थापनेसाठीच गेलेलं आहे सर. पहिल्यापासून सांगतो, अधर्मावर मात करण्याच्यासाठीच आहे, अविवेकावर विवेकानं मात करण्यासाठी, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी. आणि मुळात त्याच्यात हा जो अधर्म धृतराष्ट्र खेळत होता आणि त्याची मुलं सगळे खेळत होते, त्याच्या विरुद्ध श्रीकृष्णाने जे काही केलं तो खरं धर्म आहे त्यात.
आणि त्याच धर्माचं पालन शिवाजी महाराजांनी तंतोतंत केलं. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण. मी भारतात बहुधा सर्व राज्यातनं गेलेलो आहे, पण मला केरळ धर्म, तमिळनाड धर्म, ओरिसा धर्म वगैरे असं काही कुठं दिसलं नाही. फक्त आपल्याकडे आहे, आणि ते सुद्धा राष्ट्र असं म्हटलं बरं का. आपल्या राज्याला महाराष्ट्र म्हटलंय, दुसऱ्या कुठल्याही राज्याला राष्ट्र म्हटलेलं नाही. इतकं समर्थ हे राज्य आहे, इतकी समर्थ समृद्ध अशी परंपरा या राज्याला लाभलेली आहे. महाराष्ट्र राज्य आणि पुन्हा महाराष्ट्र धर्म. शेवटी महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? अन्यायाविरुद्ध लढणं, त्याला वाचा फोडणं, हेच तर आहे शिकवलेलं. पण तरीसुद्धा शिवाजी राजांच्याकडे पाहायचा जो लोकांचा दृष्टिकोन, मी तुम्हाला आता शिवाजी राजांनी आयुष्यात काय काय केलं आणि काय काय नाही हे कृत्य सांगणार आहे. कदाचित काटा येईल तुमच्या अंगावर, कदाचित लोक म्हणतील हे थापा मारतायत वगैरे, पण मी तुम्हाला ते कुठे तेही सांगतो सगळं, कारण लोकांनी ते लपवलेलं आहे, दडपून ठेवलेलं आहे. सहजासहजी लोक सांगत नाहीत, कारण त्यांच्या मनात असलेली आणि लोकांच्या समोर जावी अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा, आणि मग त्या प्रतिमेला काही ना काहीतरी होईल म्हणून लोक सांगत नाहीत त्याच्यात. परंतु रामदास स्वामी इथं म्हणतात, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. हा महाराष्ट्र धर्म तुमच्यामुळे राहिला इथं, नाही तर कोण होतं? भोवताली सगळ्या या शाह्या होत्या वेगवेगळ्या, एका बाजूला सिद्धी होता, पोर्चुगीज होता. तुम्ही अवश्य प्रियोळकरांचं इन्क्विझिशन नावाचं पुस्तक वाचा. या इन्क्विझिशनमध्ये गोव्यात जे तळीव अत्याचार कसे चाललेले होते त्यावेळेला याची कल्पना तुम्हाला येईल. अंगी तेलाची डगली घालून जाळले असं लिहिलेलं आहे तिथं. डगला असतो तो तेलात बुडवायचा, माणसाच्या अंगाला घालायचा आणि पेटवून द्यायचा सरळ चक्क. हे गोव्यातलं वातावरण होतं. हे सगळं शिवकालात आणि शिवाजी महाराजांनी पूर्णपणे बंद पाडलं. लोक धजावेनात शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्या क्षणी लोक कापायला लागायचे. अशी उलट परिस्थिती राजांनी ही तिथं निर्माण करून ठेवली. मी परवा एक उदाहरण दिलेलं होतं, ते उदाहरण तर छत्रसाल बनलेलंच. छत्रसालाबद्दल मी सगळं सांगितलं, पण त्यावेळेला छत्रसालाने एक प्रश्न महाराजांना विचारला. तो म्हणाला, हिंदूंचा आणि तुर्कांचा कधी मिलाफ झाला आहे का? कधीच झालेलं नाही आहे. त्यामुळे मुघलांच्याकडे नोकरी करणं हे मला अशक्यच आहे सगळ्या याच्यातनं, म्हणून मी आलो आहे तुमच्याकडं महाराज. ते शिवाजीराजांना माहिती होतं म्हणून तो आला होता छत्रसाल. त्याच्यात उत्तरेतलं वातावरण फार भयानक होतं. मी तुम्हाला एकच अत्याचार सांगतो, पुस्तकातनं 100 अत्याचार वेगवेगळ्या प्रकारचे दिले, तर त्यातला एक फक्त प्रकार सांगतो मी. हे सगळे युरोपियन प्रवाशांनी पाहिलेले अत्याचार आहे, तिथल्या स्थानिक लोकांच्यावर लोकांनी केले. की एका माणसाला पकडलेला होता आणि त्या माणसाच्या गुदद्वारातनं लोखंडी सळई घालून लोक ठोकत होते तिथे. तो गुरासारखा ओरडत होता, नंतर त्याचं ओरडणं बंद पडलं. शेवटी ती सळई इथनं बाहेर आल्या की नंतर त्याला मारायचं थांबलं. हा एकच अत्याचार मी सांगतो. औरंगजेबाच्या वेळेपासनं, त्याच्याही आधीपासून मुंडक्यांचे मिनार करायची पद्धत होती. औरंगजेब विचारायचा, मुंडक्यांचा मिनार केला का म्हणून. मिनारांची चित्रं आहेत, मुंडक्यांचे मिनार केल्याची चित्रं आहेत. औरंगजेब जो दक्षिणेत निघाला त्याच वेळेला दक्षिणच्या स्वारीला त्याला माहीत होतं की आपण मराठा कंट्रीमध्ये जातोय आणि लॉंग ड्रॉन बॅटल, इतक्या सहजासहजी हे युद्ध संपणार नाही आहे. म्हणून तो निघताना तो म्हणाला, मला देवळाचा कळससुद्धा दिसता कामा नये कुठलाही. त्यामुळे औरंगजेब ज्या वाटेनं आला त्या वाटेवरची देवळं ही पूर्णपणे पाडून नष्ट करण्यात आली. शिवाजी महाराज 1666ला सुटले आणि त्याच्यानंतर औरंगजेबाची एवढी चितू झाली, सगळे लोक त्याच्याकडे बोट दाखवून म्हणायला लागले, याच्या हातावर तुरी घेऊन शिवाजी महाराज पळून गेले तिकडे. इतकी नाचक्की झाली की त्याचा राग औरंगजेबाने काशी विश्वेश्वरावर काढला आणि 69 साली काशी विश्वेश्वर भ्रष्ट करून टाकला. म्हणजे हिंदूंचं जे अत्यंत पवित्र स्थान विश्वेश्वर वाराणसीचा, की मी काल ज्याचं नाव सांगितलं स्लीमन, हेनरी स्लीमन, त्या श्रीमनने असं लिहिलं आहे की मी वाराणसीला बनारसला चाललेलो असताना माझं हृदयाची धडधड वाढली. याचं कारण मी या हिंदूंच्या सगळ्यात मोठ्या अत्यंत पवित्र अशा ठिकाणी चाललो आहे असं म्हणणारा श्रीमन कुठे आणि इथं मुंडक्यांचे मिनार रचले का असं विचारणारा औरंगजेब कुठे. शिवाजी राजांच्या या सगळ्या प्रकरणात मुंडक्यांचे मिनार बंद पडले.
एक माणूस मनात आणलं तर काय करू शकतो त्याचं आपल्याच राज्यात घडलेलं हे ज्वलंत असं उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा आदर्श घालून दिलेला आहे आपल्याकडे. शिवाजीराजे 57 उतरले इथं खाली तेलघट्टाच्या घाटातनं तेलबायला म्हणून किल्ला आहे, इथनं खाली आले, कल्याण भिवंडीला आले. आणि कल्याण आणि भिवंडी हे मी माझ्या मनातलं सांगत नाही आहे, हे मी शिवभारतातला सांगतोय. शिवभारत हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरनं कविंद परमानंद गोविंद नेवासकरांनी रचला. 31 अध्याय पूर्ण आहेत, त्याच्यात 32व्यात 9 श्लोक आहेत. शिवाजीराजे जिवंत असताना तो ग्रंथ रचला गेलेला आहे, कारण 74 साली हा वारला परमानंद. त्या परमानंदांनी असं त्याच्यात लिहिलेलं आहे की शिवाजीराजे कल्याण भिवंडीला आले आणि तिथं ज्या देवळांच्या मशिदी झालेल्या होत्या त्या शिवाजीराजांनी परत तिथं देवळं बांधली आणि तिथल्या काझी आणि मौलवींना कैद करून नेलं. आणि या मुलाचे जर का हे उपद्व्याप असे चालले तर आपल्या धर्मप्रसाराला अडथळा येईल, म्हणून अफजलखाना मी तुझी नियुक्ती करतो, असं एक वाक्य त्या आदिलशाहीच्या मुखात त्या परमानंदानं घातलेलं आहे. मूळ संस्कृत श्लोक असा आहे, त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपी, भीमपुरी म्हणजे भिवंडी, त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपी यवनांना महासिद्धिनिलय किलपातिता. पाडून टाकले त्यांनी. आहे कल्पना याची कोणाला? शाळेपासनं आत्तापर्यंत पुस्तकात कुणी लिहायचं धाडस केलं आहे का हे सगळ्याचं? कवींद्राचं सगळं लोकांनी शिवचरित्र लिहित असताना वापरलेलं मात्र हे एवढं मात्र सोडून टाकलं त्याला. एवढंच नव्हे, अजून एक सांगतो ना, 1689 मातबर खान या नावाचा औरंगजेबाचा एक सुभेदार कल्याणला आला आणि त्याच्या मार्फत पत्र अनेक गेली आणि काही आली सुद्धा. त्याचा जो लेखनिक होता त्याचं नाव जेठमल. या जेठमलाने ती सगळी पत्र जी आहेत ती एकत्र करून ठेवली. 100 पत्र आहेत. त्याला त्यांनी कारनामा असं नाव दिले. कारनामा म्हणजे कर्तृत्व, कार म्हणजे काम. कार हा फारसी शब्द आहे. कारखाना हे जिथं काम चालतं त्या कारखान्यात, कार सेवा जी चालती ती सगळी त्याची कार्य चालतं तिथं मुळात. त्यामुळं कारनामा जेठमल म्हणतात त्याला. त्या कारनाम्यात एक पत्र आहे, सज्जादा नसीनाने लिहिलेलं पत्र आहे ते, या मातबर खानाच्या मार्फत गेलेलं पत्र. त्याच्यात तो असं म्हणतोय की इथं कोकणातल्या सगळ्या मशिदीन मदरसे काफर बच्चांनी पाडून टाकलेले आहेत, म्हणजे संभाजीराजांनी. मी माझ्या खर्चाने शेणवलीला एक मशीद बांधलेली आहे, तर तुम्ही पैसे पाठवा, कारण परागंदा झालेले आपले लोक परत यायला लागले, तुम्ही पैसे पाठवले तर आम्ही हे सगळं परत बांधकाम आणि मशिदी बांधून काढू. पण त्यावेळेला संभाजीराजांनी इथं काय केलेलं होतं याचं एका वाक्यात उल्लेख त्या सज्जादा नसीनांनी 1689च्या आसपासमधलं, पण त्यांच्या मृत्यूनंतर लगेच संभाजीराजांच्या मृत्यूनंतर लिहिलेलं पत्र आहे त्याचं. हे सगळं बाजूला ठेवायचं आणि शिवाजीराजे किती सेक्युलर होते हे दाखवायचा सारखा प्रयत्न करायचा. गेले असंच चाललेलं आहे सगळं. ही कृत्य काय सांगतायत मग? शिवाजी राजांची ही कृत्य ते सेक्युलर आहेत असं सांगतायत का कुठं? काही नाही. अहो, हा एक राजा जर का झाला नसता तर एव्हाना सगळ्यांची सुनता झाली असती असं भूषणाने म्हटलेलं आहे. कविभूषण असं म्हणतोय, मी तुम्हाला अख्खा त्याचा श्लोकच सांगतो, चला त्याचा. किबले की ठौर बाप बादशाह सा जहां ताको कैद कियो मानो मक्के आग लाई है. बड़ो भाई दारा हाको पकड़ी के मारी डरो मेहरहू नाही माको बड़ो सगा भाई है. बंधु तो मुराद बख्श बादी चूक करीबे को बीच ले कुरान खुदा की कसम खाई है. भूषण सुकवी कहे सुनो नवरंगजेब एतो काम किन्हे तेऊ पादशाही पाई है. आणि दुसरा आहे, देवल गिरावते फिरावते निशान अली ऐसे डुबे राव राने सभी गए लपकी. गौरागन कती आप औरन को देत ताप आपुनी ही बारा आप मारी गए दबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की. काशी हो की तला गई मथुरा मसीद भई अगर शिवाजी न होत तो सुन्नत होतं सबके असं लिहिलेलं आहे. हे सगळं लपवून ठेवलेलं आहे, लोक दडवून ठेवलेलं आहे. तो असं म्हणतोय, देवळं पाडून टाकलेली आहेत, देवलं गिरावत फिरावते निशाना आली. त्यावेळेची परिस्थिती काय आहे तिथं भूषण सांगतोय. उत्तर प्रदेशमधलाच आहे तो. यमुनेच्या काठी त्रिविक्रमपूर म्हणून एक गाव आहे, तिकमापूर घाटमपूर परगण्यात आहे. तुम्ही कानपूरहून जर का हमीरपूरला जायला लागला तर वाटेत
घाटमपूर सचिन देन तिकमापूर, त्याच्या पलीकडे अगदी जवळ गाव आहे, त्याचं नाव आहे अकबरपूर बिरबल जिथनं आलं ते गाव तिथनंच. आणि तो म्हणतोच आहे स्वतः की बिगबर जिथनं आला तिथनंच मी आलोय म्हणून. देसन ते गुणी आवत जाचनता ही तिनमे आयो एक कवी भूषण कही तुझाई. विच तनोज कुल कश्यपी रत्नाकर सुत धीर रहत त्रिविक्रम पूर सदा तरणी तनुजा तीर. त्या कालिंदीच्या यमुनेच्या काठावर असलेल्या तिकमापूरमधनं मी इथं आलोय. आणि त्यांनी ती सगळ्या बातम्या तिथं ऐकल्या. शिवाजी राजे आग्र्याहून निसटले ही इतकी आश्चर्यकारक आणि बातमी होती त्यावेळेची. खरं लोक हादरले सगळे, आग्र्यात त्या भोवतालचे सगळे लोक हादरले. म्हणजे त्यावेळेला कल्पना लोकांच्या अशा आहेत की भूषणाचा छंद असा आहे, म्हणजे त्याच्यातनं लोकांच्या मनात शिवाजी राजांच्याबद्दल काय कल्पना झाल्या होत्या म्हणून सांगतोय मी. तो म्हणतोय चारी चारी चौकी जहाँ चकता की चहू और सांजरू भोर लगे रही जिय लेवा की. सगळीकडे जीव घेण्या चौक्या आहेत, चारी बाजूला लागलेल्या आहेत. सांजरू भोर, रात्रीपासनं संध्याकाळपासनं भोर म्हणजे पहाटेपर्यंत त्या चौक्या लागल्यात. चारी चारी चौकी जहाँ चकता म्हणजे औरंगजेब चुकताई वंशाचा म्हणजे चंगेज वंशाचा हा जो आहे माणूस. चारी चारी चौकी जहाँ चकता की चहू और सांजरू भोर लगे रही जिय लेवा की. कंधे दरे कावड़ चलियो जब चाव से एक लिए एक जात चले मेवा की. भेस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो कर्यो भेस और जब चलियो साथ मेवा की. आता शेवटची वेळ बघा. पौन हो की पंछी हो की गुटका की गौन हो देखो कोण भाती गयो करामात सेवा की. शिवाजी महाराजांची ही सगळी करामत आग्र्याची बघून हा वाऱ्यासारखा गेला का पक्षासारखा उडून गेला का गुटखा खाऊन गुप्त झाला हे काही कळेनासं झालेलं आहे असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पूर्वी गुटखा खाऊन गुप्त होता येत असे अशी एक कल्पना होती. आता गुटखा खाऊन लोक कायमचेच गुप्त होतात, दिसतच नाहीत बरं तिथे. पण त्यावेळेला लोकांची मनस्थिती काय झालेली होती, एक सामाजिक धारणा काय होती, सामाजिक भावना काय होती, हे त्याचं चित्रण, शाब्दिक चित्रण भूषणांनी त्याच्या छंदातनं हे सगळं केलेलं आहे. तो म्हणतोय देवल गिरावते देवळं पाडली आहेत, फिरावते निशाणा आलीच्या नावानं निशाणा फिरत आहेत. ऐसे डुबे राव राणे सभी गये लपकी. राव राणे सगळे पळून गेलेत, लपून बसलेले आहेत. गौरा गणपती आप, तो म्हणतो अरे गौरी आणि गणपती तुम्ही विघ्नहर्त्या देवता ना, तुमची वेळ येता तुम्ही कुठं लपून बसलाय असं म्हणतोय. गौरा गणपती आप औरन को देत ताप आपुनही बार आप मारी गयो दबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की. काशी हो की कला गई, काशीला अवकाळा आली. मथुरा मशीद बाई, मथुरेची मशीद झाली. बरं शिवाजी न होत सुन्नत होतं सगळं. हे उत्तर प्रदेशमधल्या त्यावेळेच्या लोकांना कळलेलं होतं. त्यावेळेचे उत्तरेतनं लोक इथं येऊन इथल्या राजांच्याबद्दल कवनं रचत होते. आता काय करतायत उत्तरेतनं इथं येऊन लोक बघा सगळे काय. आम्हालाच कवनं रचावी लागतात त्यांच्यावर, सगळ्या त्यांच्या कर्तृत्वावर. पण भूषण हा एक जिंदादिल कवी आहे हो त्यावेळेचा, मोठा कवी आहे तो. त्याला महाकवी म्हटले. हिंदीचा जो काळ आहे त्याला रीतिकाल आहे त्यावेळेचा. रीतिकाल म्हणजे शृंगारिक ज्या वेळेला कविता होत असत, सगळे कवी शृंगाराकडे वळलेले होते. देवदेवतांच्यापासून शृंगाराची वर्णनं लोकांनी केलेली आहेत. अशा वेळेला एक कवी वीररसावर कविता करतो, हाच एक मोठा पायंडा या भूषणाने तिथं उत्तर प्रदेशमध्ये पाडला. आणि तो आपल्याकडे आला, तो हे सांगतोय सगळं की शिवाजी महाराज आहेत म्हणून आणि होते, नाहीतर एव्हाना सगळ्यांची सुनता झाली असं. हे आत्ताचं मी सांगत नाही आहे, त्यांनीच लिहून ठेवले ते मी सांगतोय तुम्हाला. नाही तर लोक म्हणे की तुम्हीच सांगताय काहीतरी केलं. मला कुठलं काय जमणार आहे असलं काव्य बिव्य राहायला, मला नाही जमणार. त्या भूषणाने हे सगळं लिहून ठेवलेलं तिथं का, त्याचं तुम्ही अख्खं भूषणाचं काव्य वाचा. ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, शिवाजी महाराजांनी हिंदुत्व कसं टिकवलं, शिवाजी राजांनी जानव्याचं रक्षण कसं केलं याच्यावरच अवलंबून आहे. वेदांचं रक्षण शिवाजी महाराजांनीच केलं असं सांगणारा पहिला माणूस भूषण आहे त्यावेळेस. आश्चर्य वाटेल, पण वेदांचं रक्षण केलं शिवाजी राजांनी. वेद राखे विनीत पुराण प्रसिद्ध राख्यो, प्रसिद्ध पुराणांचं रक्षण केलं. राम नाम राख्यो अति रसना सुधर्मे, रामनामाचं जिव्हेवर रक्षण केलं, मुखात रामनामाचं रक्षण केलं असं तो म्हणतोय. वेद राखे विनीत पुराण प्रसिद्ध राख्यो, राम नाम राख्यो अति रसना सुधर्मे. हिंदुन की चोटी रोटी राखी है सिपाहन की, कंधे में जनेऊ राख्यो माला राखी गर्मे. मीडी राखी मुगल, मुगल घाबरले सगळे असं म्हणतोय तो. मीडी राखी मुगल, मरोडी राखे बादशाह, बादशाही घाबरून बसला. बैरी पिसी राखे वरदान राख्यो कर्मे. शेवटची वेळ नितांत सुंदर आहे, त्याच्यातच सार आहे. शिवचरित्राचं सार तुम्ही म्हटलं तरी चालेल. राजन की हद राखी, तू तुझ्या राज्याच्या सरहद्दींचं रक्षण केलंस. राजन की हद राखी, कशाच्या जोरावर? तलवारीच्या बळावर.
शस्त्राच्या बळावर. राजन की हद राखी तेग बल शिवराय, देव राखे देवल स्वधर्म राखो घर में. देवांचं रक्षण केलं, देवळांचं रक्षण केलं आणि स्वधर्माचं रक्षण हे राजा तू तुझ्या तलवारीच्या बळावर केलं असे सांगणारा भूषण पहिला तिथं. काय सांगायचं आता त्याच्याबद्दल आणि काय शिवाजी महाराजांच्याबद्दल किती गोष्टी सांगायच्या. उत्तरेतल्या लोकांना आकलन झालं ते आमच्या लोकांना इथं होत नाही अशी परिस्थिती आहे तिथं. अरे सांगा ना, मी जिथं गेलो शिवाजी महाराजांची ओळख भारतातल्या इतर प्रदेशातनं काही ठिकाणी जरी लुटारू म्हणून होत असली तरी शिवाजीराजांनी हिंदूंचं रक्षण केलं हे मात्र लोकांना माहिती आहे. फार आसामपर्यंत मला आठवतं आहे एक आसाममध्ये कॉन्फरन्स आमची होती, डीलर्स कॉन्फरन्स. ती झाल्याच्या नंतर मी प्रश्न विचारला, डज एनीबडी नो मिस्टर सूर्यकुमार भुया, SK भुया कोणाला माहिती आहेत का? एक माणूस धावत पुढे आला आणि मला म्हणाला, मिस्टर बेडेकर वाय डू यू वॉन्ट मिस्टर SK भुया? म्हटलं, ही हॅज रिटन वन आर्टिकल विच हॅज बीन पब्लिश्ड इन आवर पिरियडिकल and title of that article is शिवाजी फ्रॉम आसामीज डॉक्युमेंट्स. आसामी कागदपत्रातनं शिवाजी महाराज असं ते गोष्ट. तो म्हणाला, सर यू आर द फर्स्ट पर्सन इन लास्ट 30 years who has asked me this question. म्हणाला, SK भुया इज नो मोर अनफॉर्च्युनेटली, बट फॉर्च्युनेटली यू आर स्टँडिंग राईट इन फ्रंट ऑफ हिज सन. आय एम हिज सन. म्हणाला, चला घरी आत. त्यांनी मला त्यांची पुस्तकं दाखवली आणि लाचित बडफुकन आणि टाइम्स. शिवाजी महाराजांची प्रेरणा अशी होती की मुघल हे सगळे बाहेरचे लोक आहेत, तुर्की लोक आहेत, कपट बलांनी या देशात ते आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध एकजूट करायला पाहिजे म्हणून आसाममधले लोक, कुचबिहारचा राजा गुवाहाटीला पत्र लिहितोय की शिवाजीराजांच्या हालचाली कशा चालल्यात त्या, आणि त्या ब्रह्मपुत्रच्या पात्रात एक तो नाविक लढाई खेळतोय. बॅटल ऑफ सराई घाट म्हणतात, अश्वक्लांत, इटाखोली आणि गुवाहाटी त्याच्यात, आणि तो जिंकतो. त्याची प्रेरणा शिवाजी महाराज आहेत असं लिहून ठेवलं त्यांनी. त्याचं काय कुठं जावं तिथं मला माझंच कौतुक करायचे, मलाच लोक हार घालायचे त्यावेळेला. तिथे लोकांनी हार मलाच घातला. अरे म्हटलं, मला घालू नका. ते म्हणाले, जर का राजा नसते तर काय झालं असतं हे सगळ्यांना माहिती आहे म्हणाले. ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे. सगळ्या ऐकत भूषणाचे तर छंद आहेत, सगळ्या ऐकत आले. प्रार्थना करतोय तो या शिवाजीला, यश दे यश दे यश दे असं कायम तो म्हणत आलेला आहे त्याच्यात. परंतु पोर्चुगीज लोक अत्याचाराच्या बाबतीत तयार होते. मुघलांनी जसे अत्याचार केले तसेच पोर्तुगीज लोकांनी सुद्धा इथं भरपूर अत्याचार पोर्चुगीज लोकांनी केलेले. सगळ्यांनी केले आमच्यावर अत्याचार, कुणी केले नाहीत. सिद्ध्यांनी अत्याचार केले, पोर्चुगीजांनी केले, इंग्रजांनी सुद्धा केले, ते काय निजामशाहीने केले. त्यातल्या त्यात निजामशाही थोडीफार बरी होती. तिथं शहाजीराजांनी शेवटी चालवली ती स्वतः. मुर्तजा नावाच्या निजामशहाच्या मुलाला, तिथला जो होता गादीवर, त्याला स्वतः मांडीवर घेऊन शहाजीराजे निजामशाहीच्या तख्तावर बसायचे आणि राज्य करायचे. त्यांनी एक उदाहरण शिवाजी महाराजांना घालून दिलेलं होतं. पुढे 36 साली निजामशाही घेतली मुघलांनी, आणखी ती आदिलशाहीनं वाटून घेतली. कधीतरी चिखलात सुद्धा पण एखादं कमळ उगवतं बरं काय कुठं. मी तुम्हाला आदिलशाहीचं एक उदाहरण सांगतो. आदिलशाहीत एकूण 8 बादशाह झाले. अजून एक 9वा होता, मल्लू नावाचा, छोटा होता, तो वारलात. मी त्याला काही धरत नाही आहे. पण या सगळ्याच्यात एक दुसरा इब्राहिम आदिलशाह जो होता तो स्वतःला जगद्गुरू समजायचा. हा जो दुसरा इब्राहिम होता तो स्वतःला सरस्वती आणखी गणपतीचा पुत्र समजायचा. बघा आता मी म्हणतोय चिखलात कमळ कसं असतं ते. हा स्वतःला सरस्वती आणखी त्या गणपतीचा पुत्र समजायचा. त्यांनी तिथं श्रीकृष्णाची चित्र काढून, भगवान विष्णूंची चित्र काढून ठेवलेली आहेत. आसार महाल नावाची एक जागा आहे, लोकांनी आता पुसून टाकलेली आहे ती, तरी पण पूर्ण पुसता आलेली नाही आहेत अशी परिस्थिती. आसार महालात विजापूरला गेलात तर दिसेल. ह्याच्या पत्राची सुरुवात, फरमानाची सुरुवात किंवा फरमानाच्या पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या ओळीत काय असेल? दुसऱ्या इब्राहिम आदिलशाच्या फरमानात, फरमाने हुमायून शर्फ सुदूर या बजानी आमिलान हाल वैस्तक वगैरे ते आलं की तो असं लिहायचा, आज पूजा श्री सरस्वती, म्हणजे सरस्वतीची पूजा करून हे फरमान मी पाठवतो. त्याच्यात असं आहे, माझ्याकडे आहेत, दाखवीन मी. दुसरा इब्राहिम आदिलशाहनं आज पूजा श्री सरस्वती असं लिहिलेली फरमानं उपलब्ध आहे. पण एखादाच त्या सगळ्या ह्याच्यात असा एखादाच निपसतो कुठंतरी. त्याचं सगळं जे होतं ना ते सगळं नवरस असायचं. बरं, त्यांनी तिथं एक नवरस, त्याचं नवरसनामा या नावाचा एक ग्रंथ रचून घेतला. ते नवरसपूर या नावाचं एक गाव वसवलं त्यांनी. त्याचा तंबोरा होता, तो गाणीबिणी म्हणायचा, राजदारी वगैरे म्हणायचा, सगळं स्वतःच म्हणायचं. त्याच्या तंबोऱ्याचं नाव होतं मोती खान, असं त्याचं नाव होतं ते तंबोऱ्याचं. आणि त्याला लोकांनी येऊन सांगितलं, अहो तुम्ही हे जे करताय सरस्वती गणपती वगैरे म्हणताय, आपल्यात हे सांगितलेलं नाही आहे, हे निषिद्ध आहे, तुम्ही जे करताय ते निषिद्ध आहे सगळं. तेव्हा या जगद्गुरूंनी उत्तर दिलं इब्राहिमाने की मग ज्या धर्मात याची पूजा सांगितली असेल सरस्वतीची आणि गणपतीची, तो धर्म मी स्वीकारेन.
असं म्हटल्यावर सगळे गप्प बसले सगळ्या याच्यात, कारण हा बादशाचं हो तिथं बसलेलं. पण अशी उदाहरणं असतात सगळ्या याच्यात. आदिलशाहीच्या इथं दुसरा मुहम्मद जो होता अत्यंत क्रूर आणि खुनशी बादशाह. औरंगजेबाचं मी चरित्र सांगायला सुरुवात केली तर मला असं वाटतं आजच्यासारखंच एक सप्ताह आपल्याला औरंगजेबावरच करावं लागेल. औरंगजेबाचं क्रौर्य, औरंगजेबाच्या मनातला शृंगार आणि त्याच्या मनातल्या कामुक भावना लोकांनी सांगितलेल्या नाही आहेत. त्याच्यावर औरंगजेबाची वीरश्री सांगितली त्यांनी. 89 वर्ष जगला औरंगजेब. औरंगजेबाची कारकीर्द फार मोठी आहे, 50 वर्षापेक्षा जास्ती तिची नुसती कारकीर्दच आहे. 24 ऑक्टोबर 1618 या दिवशी औरंगजेबाचा जन्म झाला आहे. 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी नगरच्या जवळ भिंगरला औरंगजेब वारला. शेवटपर्यंत ठीक होतं. मुंडक्यांचे मिनार असणारा औरंगजेब हा इथं आम्ही जागा दिली त्याला शेवटी. पण औरंगजेबाची इथल्या लोकांनी जी काही दैना उडवली सगळ्या याच्यात. पण त्याचं एक उदाहरण सांगतो की शिवाजीराजे आग्र्याला जे गेले ते कशा दिव्यातनं पार पडले याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की औरंगजेबाचा थोरला भाऊ होता. तो राज्यावर येणार अशी व्यवस्था शहाजहाननी करून ठेवलेली होती. त्याचं नाव होतं दारा शुकोह. दाराला काही हिंदू लोकांच्याबद्दल त्याला मुळीच तिरस्कार नव्हता दाराला. उलट तो मुसलमान आणि की ते हिंदू लोकांना आणून त्यांचे वादविवाद घडवून आणायचं. त्यानं स्वतः एक ग्रंथ रचला, त्याचं नाव आहे मजमू अल बहरीन. बहर म्हणजे समुद्र आणि समुद्र संगम म्हणजे 2 संस्कृतींचा संगम असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी उपनिषदांचं फारसीमध्ये भाषांतर करून घेतलं आणि त्याला नाव दिलं अल्लोपनिषद असं त्यांनी नाव दिलेलं आहे. एक शेख सरमद या नावाचा त्याचा एक गुरु होता. या सरमदच्या बरोबर तो नेहमी वाटाघाटी करायचा. या सरमदचं सुद्धा मुंडकं औरंगजेबानेच उडवलं तिथं. गुरु तेग बहादुरांचं जसं मस्तक औरंगजेबाने उडवलं तसंच या सरमदाचं मस्तक त्याने उडवलं. पण सामूगडला लढाई झाली की गादीवर आता कोण येणार, कोण बसणार. त्यामुळे दारा शुकोह आणि औरंगजेब यांची लढाई हे सामूगडला झाली. मुराद बक्ष म्हणून त्याचा भाऊ होता. औरंगजेबाने त्याला सांगितलं की आपण ही लढाई मारली की मीच तुला बादशाह करणार, बादशाह तूच आहेस या सगळ्या असं म्हणून ही लढाई त्यांनी मारली. दारा पळून गेला. पण दारा स्वतःच्याच लोकांच्या इथं सापडला. मलिक जीवन नावाचा माणूस होता. तुम्ही कधी भक्कर आणि सक्कर नावाचे किल्ले वगैरे ऐकलेत पाकिस्तानमधले. आत्ता पाकिस्तानमध्ये ते त्यावेळेला आपल्याचकडे होते सगळे. पण तिथं जीवन मलिकनं त्याला पकडला आणि दारा शुकोहला औरंगजेबाच्याकडे आणून सोडला त्यांनी दिल्लीत एक खिजरबाग नावाची बाग आहे. खिजरबाग म्हणजे अलाउद्दीन खलजीचा जो मुलगा होता खिजर खान एका नावाने त्यांनी बांधली होती म्हणून त्याचं नाव तिथं दिलेलं आहे. तिथं याला ठेवलेला होता दाराला. आणि दाराचा मुलगा होता तिथं त्याच्याबरोबर. त्या मुलाचं नाव आहे सुलेमान शिकोह. आणि औरंगजेब वाट बघत बसला होता मुहूर्ताची. असा एक कोणता भाग्याचा दिवस पंडितांच्याकडनं आपण त्यांचे जे असतील कोण त्यांच्याकडनं हुडकून काढू की भावाला मारायचा त्या दिवशी म्हणून हे जास्तीत जास्त फायदा मला होईल. म्हणून औरंगजेबाने तो दिवस हुडकून काढला. आणि त्याचा एक गुलाम होता, त्याचं नाव नजर बेग चिल्हा. त्या नजर बेगाला सांगितलं की तू जा आणि जे काम मी तुला सांगितलं ते काम करून येतो. नजर बेग चिल्हा बरोबर 6 माणसं घेऊन निघाला. खिजरबागेत आला. त्याला पाहिल्यावर दारा शुकोहने ओळखलं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे. त्याचा जो मुलगा आहे तो म्हणाला अब्बूला मारायच्या आधी मला मारा. पण त्या मुलाला बाजूला काढला. नजरबेग चिल्हाने त्या दाराला पाडला. म्हणजे मुघल सल्तनते तख्ते ताऊस म्हणजे मोर, मयुरासन होतं ते, त्याच्यावर बसणारा आणि पुढचा बादशाह याला नजरबेग चिल्हाने जमिनीवर पाडून एका कट्यारीनं त्याचं मस्तक चराचरा चिरलं. आणि ते मस्तक घेऊन हा नजरबेग चिल्हा हा औरंगजेबाकडे आला. संध्याकाळची वेळ होती. औरंगजेब बागेत बसलेला होता आणि तो घेऊन आला नजरबेग दाराचं मस्तक आणि म्हणाला हुजूर दुश्मन का सर लाया. दुश्मन म्हणजे थोरला भाऊ. त्याचं मुंडकं आणले. औरंगजेब म्हणाला जरा प्रकाश कमी, चिरागदानं घेऊन या, क्षमादानं घेऊन या. क्षमादानं लोक घेऊन आले. ते दोन्ही बाजूला उभे राहिले. औरंगजेबाने त्या मस्तकाकडे पाहिलं. इथनं रक्त आलं होतं नाकातनं, ओठातनं, डोळ्यातनं. ते पुसून घ्या म्हणाला सगळं. ते सगळं त्यांनी पुसून घेतलं. मग औरंगजेबाने परत पाहिलं आपल्या भावाच्या मस्तकाकडं. मग ते शामूगडच्या लढाईत त्या दाराचा किमावश पडलेला होता. तो औरंगजेबाकडे कोणीतरी आणून ठेवलेला होता. तो औरंगजेबाच्या खापगाह म्हणजे शयनगृहात होता. तो त्यांनी आणायला सांगितला. आणि मग तो किमावश आणल्यावर औरंगजेब उठला स्वतः. त्यांनी तो किमावश हातात घेतला आणि दाराच्या त्या मस्तकावर घातला असा. आणि चारी बाजूनी त्यांनी पाहिलं आणि खात्री करून घेतली की दाराचंच मस्तक आहे ना. दारा म्हणून भलत्याचंच आणून दाखवतात नाही ना का मला.
आणि मग त्यांनी नजरबेग चिलाकडनं कट्यार घेतली आणि त्या मस्तकाला असं 3दा टोचलं घेऊन जा म्हणाला माझ्यासमोर. हे थोरल्या भावाच्या बाबतीत करणारा औरंगजेब आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्यावर आग्र्यात काय संकट ओढवलेलं असेल याची केवळ कल्पना करा तुम्ही त्याची. आणि शिवाजीराजे हा सगळा प्रवास करत एकही माणूस त्यांचा दगावला नाही महाराजांचा. या सगळ्या प्रवासात सर्व लोक जिवंतपणे परत आले. काय त्यांच्याबरोबर जेवढे गेले होते 8 हत्ती होते ते आले परत. कवींद्राबरोबर दिले होते. तो 2-4 वेळा पकडला गेला. दवशाला बिवशाला सगळीकडे पकडला गेला.